हीच का शिवरायांची निष्ठा? युवा वर्गाला आणि शेतकऱ्याच्या पोराला माझं एकच सांगणं आहे, भाजपमध्ये जायचे कारण काय? विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता ठेवला. नमस्कार, मी निलेश नारखेडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवक जिल्हाध्यक्ष बुलढाणा. एका मुद्द्यावर तुमच्या समोर आलो आहे. नेमकं या राज्यात आणि महाराष्ट्रात आणि देशात चालू काय हे आजच्या युवा वर्गाला पडलेला हा मोठा प्रश्न आहे. नुकताच हिंगोली येथील कळमनुरी मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रज्ञा सातव ह्या विधान परिषदेवर आमदार होत्या. यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नेमकं भाजपमध्ये जायचे कारण काय? काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे नेते भाजपमध्ये जात आहे याच्या मागचा उद्देश हा महाराष्ट्रातल्या आजच्या युवा पिढीला समजायला पाहिजे. कारण तुम्ही आम्हाला खाल्लेला आहे ना हो, म्हणून तुम्हाला आम्ही हे प्रश्न विचारतोय. नेमके तुम्ही काँग्रेस सोडून राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाताय तरी कशाला? म्हणजे तुम्हाला इकडे खायची सवय होती, आता तिकडे खायला भेटेन म्हणून तुम्ही चालले का? हा आमचा एक प्रश्न आहे. म्हणजे तुमचा विरोध करणं सोडून, यांच्यासोबत लढणं सोडून तुम्ही त्यांच्यासोबत जात आहे. म्हणजे एकीकडे महाराष्ट्रातला जो मतदार आहे, महाराष्ट्रातला जो युवा वर्ग आहे, यांना वाऱ्यावर सोडून सध्या भाजपनं महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळा बंद पाडल्या. मोठ्या मोठ्या अरवली पर्वतसारख्या रांगा याला खोदून काढायचे कोर्टाकडून आदेश काढून घेत आहे. कुठंतरी शेतकऱ्याचे प्रश्न वेशीवर टांगलेले आहे. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायला कोण नाही आहे. जर कधी इतर पक्षातले सर्व विरोधी पक्षातले नेते जर कधी भाजपनं सर्वे जर कधी घेतले तर नेमकं याच्या विरोधात बोलणार तरी कोण आहे? म्हणून युवा वर्गाला आणि शेतकऱ्याच्या पोराला माझं एकच सांगणं आहे की पेटून उठा आणि याच्या विरोधात बंड पुकारायला शिका. याच्या विरोधात बंड जर पुकारला तरच आपल्याला न्याय भेटेन, तोपर्यंत आपल्याला न्याय भेटणार नाही. कारण की 10 वर्षाआधी काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे त्यांच्या पक्षात आरामात एकदम व्यवस्थित होते. पण आता कुठंतरी काहीतरी मेळ जमत नाही, म्हणून आपण भाजपमध्ये जाऊन आपला मेळ बसवा. अरे यांना विरोध तरी कोण करणार आहे? मग आता यांनी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता ठेवला नाही, यांनी विधानसभेमध्ये ठेवला नाही. नेमकं यांना रस्त्यावर विरोधक ठेवायचे नाही आहे, मग यांच्या विरोधात बोलणार तरी कोण आहे? म्हणून शेतकऱ्याच्या पोरांनी आता पेटून उठलं पाहिजे. हे जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले आता भाजपमध्ये चालले पळून, यांना एक सांगतो, हीच का शिवरायांची निष्ठा तुमची? आणि हीच का तुकाराम महाराजांची निष्ठा? आणि हीच का बाबासाहेब आंबेडकरांची निष्ठा? तुम्हाला जनता कधीच माफ करणार नाही, ध्यानात ठेवा.